वर्षातून एकदा जसं शाळेत असताना ॲन्युअल डे असायचं तसे अवॉर्ड शोज असतात. डान्स हा माझ्यासाठी थोडा अवघड विषय आहे, पण दरवर्षी मला हे चॅलेंज फेस करायला मिळतं. आमच्या शाळेत सर मायकल जॅक्सनचा एक ॲक्ट बसवणार होते, मग डान्स त्याच्या गाण्यांचं कंपायलेशन करून. तर मला घेतलं नाही त्यात त्यांनी. मग मी घरी गेलो आणि दादा कोंडकेंच्या एका गाण्यावर सोलो डान्स केला होता. तुझ्या फेवरेट आणि सगळ्यात डायहार्ट फॅनसोबत तुला डान्स करायला आवडेल का? हो, आवडेल. फॅनला डान्स चांगला यायला पाहिजे, तर हां, मी बरोबर. नाचू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज पूर्ण दिवस मी स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यातले सगळे कलाकार मंडळी आज रिहर्सल करणार आहेत आणि त्याच निमित्ताने मी आज आली आहे रिहर्सलच्या सेटवर आणि जी मला मजा येते. सकाळी उठल्यापासून धमाल पद्धतीने जे कलाकार मंडळी डान्स करताना पाहते मी, रिहर्सलला जी त्यांची हालत होते तेही पाहते. ते पाहताना मजा येते. स्पेशली सुरुवात माझी अजिंक्यकडून झालेली आहे. पहिले तर खूपच स्वागत आहे तुझं. थँक्यू. आणि मला मजा आली सकाळपासून डान्स तुझा पाहताना. मला पण खूप मजा येते हे सगळे अवॉर्ड शोज ज्यावेळी असतात. म्हणजे वर्षातून एकदा जसं शाळेत असताना ॲन्युअल डे असायचं तसे अवॉर्ड शोज असतात आणि वर्षभर वाट बघत असतो या अवॉर्ड शोजची, कारण की नाचायला मिळतं. खरं तर डान्स हा माझ्यासाठी थोडा अवघड विषय आहे, पण दरवर्षी मला हे चॅलेंज फेस करायला मिळतं आणि थँक्स टू दीज अवॉर्ड फंक्शन्स, की त्याच्यामुळे आम्हाला वर्षातून एकदा असं मनसोक्त नाचता येतं. खूप छान कोरिओग्राफर्स असतात इथे, ते खूप व्यवस्थित डान्स बसवतात आमचे. सो वर्षभर वाटच बघत असतो मी या इव्हेंटची. बरं, तू किती आय डोंट थिंक सो तू डान्सचा पूर्ण फॅन वगैरे आहेस काही? डान्सचा फॅन असं मग कोणाला फॉलो असं नाही करत मी डान्समध्ये, पण डान्स आवडतो मला. दो मला इतकं चांगलं नाचायला येत नाही, पण ती प्रोसेस मी खूप एन्जॉय करतो. मला मजा येते. बरं, आठवतं लहानपणी कधी केलेला स्टेजवरचा डान्स परफॉर्मन्स हो, मी कोणता? शाळेत गॅदरिंगमध्ये वगैरे करायचो दरवर्षी. तसं लक्षात राहिलेला डान्स म्हणजे एकदा आमच्या शाळेत सर मायकल जॅक्सनचा एक ॲक्ट बसवणार होते, मग डान्स त्याच्या गाण्यांचं कंपायलेशन करून. तर मला घेतलं नाही त्यात त्यांनी. मग मी घरी गेलो आणि दादा कोंडकेंच्या एका गाण्यावर सोलो डान्स केला होता. सो फ्रीक आउट. मायकल जॅक्सन टू कट्टू दादा कोंडके. मग काय करणार? बरं, ह्या सगळ्या निमित्ताने तुला वेगवेगळे परफॉर्मन्स ट्राय करायला मिळतात आणि अनेक वर्ष झालं तू हे ट्राय करतोयस. तर तुझ्या म्हणजे आठवणीतला, स्मरणातला एखादा डान्स परफॉर्मन्स जो आजही आठवतोय? तसं तर लक्षात राहण्यासारखे सगळेच असतात, पण मला असं वाटतं की यावर्षीचा परफॉर्मन्स खूप जास्त स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. कारण की असं खूप एन्थू असलेलं, फास्ट बीट असलेलं गाणं आहे आणि एकदम ॲक्टचंच नाव धडाकेबाज आहे. सो एकदम हाय एनर्जी परफॉर्मन्स आहे आणि माझ्यासाठी चॅलेंज आहे खरं तर, आणि मजा येते हे सगळं रिहर्सल करताना. थोडं अनलर्न करून स्वतःला नवीन काहीतरी शिकायला मिळतं, तर नाईस. रिहर्सलमध्ये किती स्ट्रिक्ट राहायला आवडतं की थोडंसं एक मजा मस्ती करत डान्स परफॉर्मन्स म्हणजे रिहर्सल करायला आवडतं स्पेशली? मुळात तर मला असं वाटतं की रिहर्सल हीच मजा असते, तर त्यात अजून स्ट्रिक्ट म्हणजे काही जण राहायचं असतात ना, काही. वेळेत येणं आणि वेळेत सगळ्या गोष्टी मला ऑफकोर्स प्लीज जेव्हा मस्ती सगळ्या वगैरे काही नकोय. मस्ती तर चालू शकते, पण वेळ मला असं वाटतं पाळली पाहिजे, कारण की सगळी टीम तुमच्याबरोबर, फक्त तुम्ही एकटे नसता. सगळी टीम तुमची वाट बघत असते, तुमच्यासाठी थांबलेले असतात 7-8 लोक. तर त्या सगळ्यांचं टायमिंग पण, त्याचं पण महत्त्व तुम्हाला असलं पाहिजे. बरं, लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स करायला आवडतो की कॅमेरा समोर आपलं परफॉर्मन्स करून मग तुम्ही? डिपेंड. जर मला रिहर्सलसाठी खूप वेळ मिळाला आहे, तर मला लाईव्ह करायला सुद्धा आवडेल. पण जर रिहर्सलसाठी वेळ खूप कमी आहे, म्हणजे आत्ता शूटिंग सांभाळून किंवा हे सगळं करून जेव्हा परफॉर्म करायचं असतं, तर बेटर वे प्री शूट झालेलं, म्हणजे कॅमेरासमोर शूट झालेलं बेटर आहे. बरं, कधी तुझ्या फेवरेट आणि सगळ्यात डायहार्ट फॅनसोबत तुला डान्स करायला आवडेल का? हो, आवडेल. पण त्या फॅनला डान्स चांगला यायला पाहिजे, तर हां, मी बरं. नाचू शकतो. त्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे, मेल की फिमेल? दोन्ही, तसं काहीच नाही. तू कम्फर्टेबल हो. आहेस? बरं, तुला आवडणारी एखादी सिग्नेचर स्टेप मला आवडणारी सिग्नेचर स्टेप आत्ताच या डान्समध्ये जी आहे ती. कोणती वाली? प्लीज. तिला मला नाव नाही सांगता येणार त्याचं, त्या स्टेपचं नाव काय, पण तुम्ही बघाल, प्रेक्षक बघतीलच आता. बरं. सो ती पहिली स्टेप आहे, ती माझी आवडती स्टेप आहे. तू चेअरवरून उठतो आणि नाही, ती नाही, ती सिग्नेचर स्टेप वेगळी आहे. ते तर ओके. सुरुवातीचं. हां, बरं, ती करून दाखव प्लीज, सिग्नेचर स्टेप. आता नाही, आता परफॉर्मन्सला. बरं, डान्स की ॲक्टिंग सगळ्यात जास्त काय? दोन्ही.
बट मला असं वाटतं मी बेटर ॲक्टिंग करू शकतो. डान्स मला अजून खूप शिकावा लागेल आणि ऑफकोर्स प्रॅक्टिसचा पण भाग आहे. सो ॲक्टिंग. परफॉर्मन्सपूर्वी थोडासा नर्वसनेस असतो का आजही? हो, ऑब्व्हियसली असतो आणि तो असलाच पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह नर्वसनेस असतो तो. तो असला तरच काम करायला मजा येते. बरं एका शब्दात जर डान्सला काही बोलायचं असेल तर काय सांगशील? अं, एका शब्दात एनर्जी. डान्स म्हणजे एनर्जी. एनर्जी डेफिनेटली. बरं तुझ्या म्हणजे असा एखादा प्रोजेक्ट जो डान्सच्या रिलेटेड असेल तो करायला आवडेल? हो, आवडेल ना. येस, डेफिनेटली. तुझा चाहताला एखादा डान्स मेसेज काही द्यायचा असेल, तुझे सगळे चाहते मंडळी जे फिमेल आहेत, मेल आहेत त्यांना मला असं डान्सच्या वाटतं मूव्हजनी. की डान्सच्या मूव्हजनी मेसेज द्यायचा आहे. Yes. काय मूव्ह करणार यार? असं नाही सांगू शकत मी. एवढा चांगला डान्सर नाही मी. पण तू आता केलेली ती स्टाईल पण चांगली होती की. हां, मग तोच. प्लीज ती परत एकदा कॅमेरासमोर कर. ओके. बरं घरात सगळ्यात जास्त कोण कोणाच्या तालावर नाचतं? मी बायकोच्या तालावर नाचतो. सो हे जाहीर केलंय तू? हां, ऑफकोर्स आवडतं पण आणि नाचलंच पाहिजे नाही का? बरं जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील या पूर्ण सोहळ्याबद्दल आणि तुझ्या पूर्ण रिहर्सलबद्दल? सो आम्ही खूप मेहनत घेतो आहे हा एक अवॉर्ड शो तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार पाहायला विसरू नका. स्टार प्रवाहावर खूप कमाल डान्स, अमेझिंग परफॉर्मन्स सगळ्याच ॲक्टर्सचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि मजा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.